नमस्कार मंडळी. प्रत्येक वयात सौंदर्य खुलतं आणि त्याला साजेशी साडी ही आपली पारंपरिक ओळख आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 50 वर्षांवरील महिलांनी साडी परिधान करताना लक्षात ठेवायच्या काही टिप्स, ज्या खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राइब करा. मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा टिप्स सांगणार आहे ज्या तुमचा आत्मविश्वास वाढवतील आणि तुमचं सौंदर्य खुलवतील. चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1 म्हणजे साडीचा योग्य फॅब्रिक निवडा. कारण 50 नंतर हलकी, आरामदायक आणि सहज वापरता येणारी साडी निवडणं खूप महत्त्वाचं असतं. तर त्यामध्ये तुम्ही कॉटन, लिनन, शिफॉन किंवा सॉफ्ट सिल्क या फॅब्रिक्सचा विचार करा. किंवा हे फॅब्रिक शरीराला चांगले बसतात आणि वजनही कमी वाटतं अशा साड्यांचं. त्यामुळे दिवसभर जरी वापरली तरीही काही वाटत नाही. सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या ऑर्गॅन्झा साड्याही जरासा ग्लॅमरस लुक देण्यासाठी फायदेशीर ठरतात, पण अशा साड्या घेताना त्या हलक्याच निवडा. त्यानंतर टिप नंबर 2 आहे योग्य रंगांची निवड. वयाबरोबर आपली त्वचा कोमल होते, म्हणून रंगांची निवड काळजीपूर्वक करा. पीच, मिंट ग्रीन, हलकं जांभळं, मरून, शाई ब्ल्यू असे रंग तुमच्या लुकला एलिगन्स देतात. अशा प्रकारचे रंग कुठल्याही टोनवर सहसा उठून आणि छानच दिसतात. खूप चमकदार किंवा न्यूऑन रंग तुम्ही टाळा. सॉलिड रंग प्लस हलकी डिझाईन अशी साडी अधिक आकर्षक दिसते. अशा पद्धतीच्या साड्यांमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करायला काहीही हरकत नाही. त्यानंतर आपली टिप नंबर 3 आहे ती म्हणजे ब्लाउज डिझाईन आणि त्याची फिटिंग. होय, या वयातही ब्लाउजची डिझाईन, ब्लाउजचे गळे, त्याची फिटिंग व्यवस्थित निवडणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजेच स्लीव्ज सकट ब्लाउज किंवा एल्बो लेंथ स्लीव्ज ब्लाउज शालीन आणि अत्यंत एलिगंट दिसतो, मग त्या तुम्ही कुठल्याही वयाच्या असेनात का. त्यानंतर खूप घट्ट ब्लाउज सहसा टाळावा. त्याऐवजी प्रॉपर फिट किंवा ब्रिदेबल मटेरियल निवडायला काहीही हरकत नाही. ब्लाउजमध्ये थोडी स्टाईल जर तुम्हाला आणायची असेल तर या वयात तुम्ही बॅक बटन, कॉलर किंवा जॅकेट स्टाईल ब्लाउजही वापरू शकता. अशा पद्धतीच्या ब्लाउजनेही तुमची साडी अगदी सिंपल जरी असेल तरी तो लुक अगदी उठावदार दिसतो. अशा पद्धतीने तुम्ही ब्लाउजची डिझाईन आणि फिटिंग निवडू शकता. त्यानंतर आपली टिप नंबर 4 आहे ती म्हणजे दुपटीची स्टाईल. होय, दुपटीची स्टाईल. सीधा पल्ला हा स्टाईल खूप एलिगंट वाटतो आणि वयाचा सन्मानही राखतो. पल्ला म्हणजे आपला पल्लू, पल्लू म्हणजे आपला पदर. हा खूप एलिगंट वाटतो कुठल्याही वयात. जरासा स्टिप पल्ला असेल तर त्याला पिनने नीट फिक्स करा. वन शोल्डर प्लीट स्टाईल तुमच्या पोशाखात वन शोल्डर प्लीट स्टाईल तुमच्या पोशाखात मॉडर्न लुक आणते. अशा पद्धतीनेही तुम्ही तुमची साडी स्टाईल करू शकता. तर आपली टिप नंबर 5 आहे ॲक्सेसरीज आणि लुक कंप्लीट करा. म्हणजेच ज्या पद्धतीची साडी तुम्ही नेसताय, फॉर एक्झाम्पल ऑर्गॅन्झा, काठपदर, कॉटन, ज्याही कुठल्या पद्धतीची साडी तुम्ही नेसताय त्या साडीवर त्या प्रकारच्या ऑक्सिडाइज्ड किंवा टेम्पल ज्वेलरी वापरून तुम्ही तुमच्या साडीचा लुक कंप्लीट करा. आता पाहायचं झालं तर सध्या ऑक्सिडाइज्ड किंवा टेम्पल ज्वेलरी खूप ट्रेंडमध्ये आहेत. त्यांचाही तुम्ही वापर करू शकता. मोठ्या बिंदी, साजेसं केस बांधणं, म्हणजेच एकतर तुम्ही अर्धे केस बांधू शकता किंवा पूर्ण केस बांधून मस्तपैकी
त्यांचा जुडा करू शकता अशा पद्धतीनं आणि सोबत छोटी बॅग तुमचा लुक परिपूर्ण करतात. साधेपणा राखूनही सौंदर्य कसं खुलवायचं हे तुमच्याकडून शिकण्यासारखं आहे, हे तुम्ही समोरच्याला दाखवून देऊ शकता. तर मंडळी, अशा या सोप्या आणि स्मार्ट टिप्स तुमचं व्यक्तिमत्व अधिक खुलवतील अशी मी आशा करते. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. माहिती जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्रतोज लाईफ अँड लिव्हिंगला, कारण सबस्क्राईब फुकट असतं. पुन्हा भेटूया अशाच खास टिप्ससह. तोपर्यंत साडीमध्ये सुंदर आणि आत्मविश्वासपूर्ण रहा. धन्यवाद.